संसदेत महिला आरक्षण विधेयक लागू व्हावं. दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरील भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्व पक्षीयांना आवाहन. सर्वच क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची पंतप्रधान मोदींची ग्वाही. आत्मनिर्भर भारताचा संकल्प घेऊन आपली वाटचाल सुरू. डिजिटल जगात चिप्सचं खूप महत्त्व. भारत स्वतःचा सेमीकंडक्टर प्लांट आणणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा. जगातल्या सर्वोच्च बँकांमध्ये भारताची बँक असावी. जगातल्या सर्वोच्च फार्मा कंपनीत भारताची कंपनी असावी. दिल्लीमधल्या लाल किल्ल्यावरून भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन. 12 वर्षात 700 शहरात पाईपलाईनद्वारे गॅस कनेक्शन पोहोचवण्यात यश. आज 2.25 कोटी घरात पाईपलाईनद्वारे गॅस. पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती. 12 वर्षात सौर ऊर्जा 160 गीगावॅटपर्यंत वाढवल्याची पंतप्रधानांची माहिती. देशातील विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देणार. दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरील भाषणातून नरेंद्र मोदींची घोषणा. कोचिंग क्लासेसची स्पर्धा मध्यमवर्गीयांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची मोदींची माहिती. देशाच्या विकासासाठी युवा शक्तीची गरज असल्याचं मोदींचं लाल किल्ल्यावरील भाषणातून वक्तव्य. देशाच्या युवा शक्तीनं पुढे येऊन देशाच्या विकासासाठी योगदान देण्याची गरज असल्याचं मोदींनी आवाहन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारतासाठी सप्तधारेची घोषणा केली आहे. निर्मिती क्षमता ही सप्तधारेतली पहिली धारा, तर शेती आणि उत्पादन ही दुसरी धारा, टेक्नॉलॉजी आणि संशोधन ही तिसरी धारा असल्याचं मोदींनी म्हटलंय. 2036ची ऑलिम्पिक ही भारतात व्हावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली इच्छा. देशातील प्रतिभावान खेळाडू शोधण्यासाठी अभियान राबवणार. 5 ते 15 वर्षीय मुलांसाठी अभियान राबवण्याची घोषणा. शोधलेल्या मुलांना विशेष प्रशिक्षण देऊन जागतिक दर्जाचं बनवण्याची घोषणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मुंबईतील मंत्रालयात ध्वजारोहण. मुख्यमंत्र्यांनी तिरंग्याला दिली सलामी. राज्यातील विकासाचा पाढा वाचून मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची प्रगती हीच विकसित भारताची संकल्पना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. राज्यातील प्रत्येक नागरिकाचा विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची घोषणा. विकसित भारत एक अशी संकल्पना आहे ज्यामध्ये केवळ विकसित अर्थव्यवस्था नाही, तर समाजातला प्रत्येक व्यक्ती, दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, सर्वांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन, सर्वांच्या जीवनामध्ये उन्नती, सर्वांची प्रगती, सर्व सोबत चालत असताना होणारी प्रगती हीच खऱ्या अर्थानं विकसित भारताची संकल्पना आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यामध्ये ध्वजारोहण. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या एकनाथ शिंदेंकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा. राज्याच्या विकासासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडला आहे. बीडमध्ये पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते ध्वजारोहण. बीड जिल्हा विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत असल्याची सुनेत्रा पवारांची माहिती. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या कामाची सुनेत्रा पवारांकडून माहिती. हिंगोलीमधल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला प्रोटोकॉल पाळला नसल्यानं खासदार रामराव वडकुते नाराज. पालकमंत्र्यांसमोरच खासदारांचा संताप. पालकमंत्री काय भूमिका घेणार याकडे लक्ष. आमचं सरकार महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जात आहे. राज्याला $1 लाख कोटी अर्थव्यवस्था बनवण्याचा आमचा संकल्प. रायगडमधील मुख्यालयात मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडलाय. राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी जिल्ह्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 80व्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य कार्यक्रम पार पडलाय. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण. जिल्हा पोलीस दलानं राष्ट्रध्वजाला दिली मानवंदना. सिंधुदुर्गात पोलीस परेड ग्राउंडवर 80व्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडलाय. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण. पोलीस दल आणि बँड पथकाकडून संचलन करत राष्ट्रध्वजाला दिली सलामी.
धुळ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा संपन्न. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण. पालकमंत्र्यांनी नागरिकांना दिल्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. अहिल्यानगरमध्ये पोलीस परेड मैदानावर 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार. पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते भंडाऱ्यात ध्वजारोहण. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला ध्वजारोहण सोहळा. उत्कृष्ट कामगिरी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांचा मिसाळ यांच्याकडून सत्कार. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार. पालकमंत्री मेघना मोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची मेघना मोर्डीकरांची ग्वाही. चंद्रपुरातही जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण. यावेळी जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा उईके यांच्या हस्ते गौरव. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं मुंबई महापालिकेतही ध्वजारोहण. महापौर ऋतू तावडेंच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार. देशाचं औद्योगिक केंद्र आणि देशाचं आर्थिक इंजिन म्हणून मुंबईची ओळख. महापौर ऋतू तावडेंचं वक्तव्य. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहण पार पडले. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण. स्वयंसेवकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित. कि जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होती. तो स्वतंत्रता का परिणाम जो जो उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ऐसा है वो सब कुछ हमारे देश में अवतीर्ण हो, इसकी आवश्यकता पूर्ण करने का दायित्व भी हमारा बनता. हिंगोलीमधल्या पिंपळदरी गावातील जिल्हा परिषदेच्या हायटेक शाळेची अभिजित दिपके यांच्याकडून पाहणी. लोकवर्गणीतून हायटेक वर्ग खोल्यांची दिपकेंनी केली पाहणी. सरकारची जबाबदारी असताना गावकऱ्यांनी हायटेक शाळा उभारल्याची दिपकेंची माहिती. डोंबिवलीमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य अशी तिरंगा रॅली. डोंबिवली पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य रॅलीचं आयोजन. खासदार श्रीकांत शिंदेंची उपस्थिती. डोंबिवलीमधल्या घारडा सर्कलपासून निघालेल्या भव्य तिरंगा रॅलीचा दत्तनगर येथे समारोप. यावेळी 120 फूट उंच ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकावून तिरंग्याला देण्यात आली मानवंदना. भंडाऱ्यातल्या ऐतिहासिक गांधी चौकात नगरपालिकेने 151 फूट उंच फडकवला राष्ट्रध्वज. या भव्य राष्ट्रध्वजाचं विहंगम दृश्य कुंदन मोहनकर यांनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद केलंय. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतोय. दिल्लीमध्ये काँग्रेसच्या मुख्यालयात ध्वजारोहण. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते ध्वजारोहण. सोनिया गांधी, राहुल गांधींसह काँग्रेसचे नेते उपस्थित. भिवंडीमधल्या सिराजुल उलूम मदरशामध्ये 80वा स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा. मदरशाचे ट्रस्टी मुकरीमुद्दीन निजामुद्दीन अन्सारी यांच्या हस्ते ध्वजारोहण. उपस्थितांनी तिरंग्याला दिली मानवंदना. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न. महापौर नारायण चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण. यावेळी महापौरांनी उपस्थितांना नशामुक्तीची दिली शपथ. देशभर स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असून अहिल्यानगर जिल्ह्यात व्यसनमुक्तीचा संदेश देत अनोख्या पद्धतीनं स्वातंत्र्य दिन साजरा. संगमनेर तालुक्यातल्या वडगाव पान येथील DK मोरे विद्यालयात साजरा झाला स्वातंत्र्य दिन. सर्व विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ. तामिळनाडूचे मुख्यमंत्री C. जोसेफ विजय यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडलाय. सेंट जॉर्ज किल्ल्यावर ध्वजारोहण. यावेळी विजय यांचे आईवडील, चित्रपट निर्माते चंद्रशेखर आणि इतर कुटुंबीय सहभागी. तसंच अभिनेत्री त्रिशा ही देखील उपस्थित होती. स्वातंत्र्य दिनानिमित्त अहमदाबादचे पर्यटक अरुण हरियाणी यांनी आपल्या संपूर्ण शरीराला तिरंग्याचे रंग लावत श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रीय ध्वज फडकावलाय. त्यांच्या या अनोख्या देशभक्तीनं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलंय. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर स्वातंत्र्य दिन साजरा. महाडचे नायब तहसीलदार बाळासाहेब भाबड यांच्या हस्ते ध्वजारोहण. शिवप्रेमी आणि पर्यटक उपस्थित. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं दिल्या देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. तिरंगा हातात घेतलेला फोटो Xवर पोस्ट करत सचिनकडून देशवासियांना खास शुभेच्छा. साताऱ्यातल्या खड्ड्यांकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिव्यांगांनी शहरातील खड्डे बुजवत प्रशासनाला लगावली चपराक, कर्तव्य आणि जबाबदारीची करून दिली जाणीव. स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाच्या औचित्य साधून सीजे फाउंडेशनकडून मुंबईतल्या मालाडमध्ये साड्यांचं वाटप, महिलांना 10,000 साड्यांचं करण्यात आलं वाटप. महसूल सेवा अधिकारी समीर वानखडे यांच्या हस्ते साड्यांचं वाटप. स्वातंत्र्य दिनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते नक्षल सेलचे पोलीस निरीक्षक श्रीकांत हत्तीमारे यांच्यासह 17 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक प्रदान. झारखंडमधल्या रांचीत गेले कित्येक दिवस उपोषणावर बसलेले विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित तिरंगा रॅलीत सहभागी होण्यापासून पोलिसांनी रोखलं. पोलिसांनी महतो यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. गोंदियामधल्या सिव्हिल लाईन हनुमान मंदिरात भक्ती आणि देशभक्तीचा संगम. हनुमानाच्या मूर्तीला तिरंगा रंगांची फुलांची आकर्षक सजावट, भाविकांची मंदिरात मोठी गर्दी. भंडाऱ्याचं ग्रामदैवत असलेल्या प्रसिद्ध श्री बहिरंगेश्वर मंदिरात देशभक्तीचा एक अद्वितीय संगम. स्वातंत्र्य दिनानिमित्त मंदिरात तिरंग्या रंगाची नयनरम्य अशी आरास. महाआरतीनंतर मंदिरात घुमला वंदे मातरम आणि भारत माता की जय घोषणेचा स्वर. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट. स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला तिरंगी रंगाचं उपरण परिधान. तिरंग्याच्या रंगात सावळ्या विठुरायाचं रूप अधिकच खुलून दिसतंय. पहिल्या श्रावण शनिवारी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातल्या नस्तनपूर येथील शनी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी. फुलांनी सजवलेला मंदिर गाभारा ठरतोय, भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू. स्वातंत्र्य दिन आणि रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे शेगावात भाविकांची मोठी गर्दी. संत गजानन महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भक्त दाखल होत असून भक्त निवास आणि खासगी लॉजेसही हाऊसफुल. जपानच्या टोकियोमध्ये भारतीय तिरंगा अभिमानानं फडकला. सूर्यपथ तिरंगा मोहिमेची धुरा आता दक्षिण कोरियातल्या भारतीय दूतावासाकडे सोपवण्यात आली असून हर घर तिरंगा मोहिमेला जगभरातून मिळतोय प्रतिसाद. ऑपरेशन टायगर कधीही सांगून होत नाही. मंत्री उदय सामंत यांचं सूचक विधान. आदित्य ठाकरे यांना चाकणच्या मुद्द्यावरून उद्योजकांना भेटावं असं वाटलं असेल तर चांगली गोष्ट असल्याचं सामंत यांनी लगावला टोला. चांगलं आहे ना, घरातून बाहेर पडून एखाद्या इंडस्ट्रीला ते भेट देत आहेत, हे फारच चांगलं आहे. नाही, मी कोण सक्रिय झाले, कोण घरामध्ये बसले, कोण ऑनलाईन बोलतं याच्यावर बोलणारच नाही. परंतु निदान चाकणच्या बाबतीमध्ये देखील उद्योजकांना जाऊन भेटावं असं काही लोकांना वाटलं, याच्यातच आपलं सगळ्यांचं भाग्य आहे, तुमचं माझं. मनोज जरांगे मुंबईमध्ये आंदोलन करणार नाहीत, यासाठी जे प्रयत्न करावे लागेल ते करू. मंत्री उदय सामंत यांची माहिती. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही. कुणाचंही आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देणार नसल्याची भूमिका. मनोजजी मुंबईमध्ये आंदोलन करणार नाहीत, यासाठी आम्हाला जे जे काही प्रयत्न करावे लागतील ते आम्ही नक्की करू. महाराष्ट्र शासनानं कायमस्वरूपी मराठा आरक्षणाचं समर्थन केलेलं आहे. ओबीसी समाजाचं काही कमी न होता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही सरकारची राहिलेली आहे आणि भविष्यामध्ये देखील ही भूमिका अशीच राहील. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू. 4 दिवस आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला. रक्ताचे नमुने तपासणीसाठी नेले. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी सुरू करण्यात आलेलं मराठी शिक्षणाचं अभियान सुरूच ठेवावं. काही चालकांना मराठी येत नसेल तर त्यांना धमकी देणं आणि परवाने रद्द करणं चुकीचं. शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची भूमिका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.